नागपुरात काल आलेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान जे आहे ते सामान्य माणसांचे झालेले आहे। नागपुरातील स्नेहनगर परिसरात वास्तव्य करणारे निलेश चिंचोळकर यांच्या घरात पाणी शिरलं आणि त्यांच्या व्यवसायाला सुद्धा जे आहे ते फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। मी याच ठिकाणी आपण बघू शकता की निलेश चिंचोळकर जे आहे ते घरगुती मेस चालवत असतात, खानवड चालवत असतात आणि मोठ्या प्रचंड मेहनतीने ते हे संपूर्ण खानवड त्यांनी उभी केली। मात्र कालच्या आलेल्या पावसाने त्यांच्या प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकता की किती भयानक संपूर्ण परिस्थिती काल जी आहे ते नागपुरातील काही भागामध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे। याच ठिकाणी आपण बघू शकता की कशा प्रकारे जे अन्न असतील हे संपूर्ण जे आहे ते नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। समोर जर बघितलं असेल तर त्यांची मोठं शेड त्यांनी टाकलं होतं, ते शेड सुद्धा जे आहे ते संपूर्ण या पावसामुळे जे पडलेलं आहे, झाडं त्या संपूर्ण शेडवर पडल्यामुळे प्रचंड नुकसान त्यांचं झालेलं आहे। निलेश चिंचोळकर जे आहेत ते घरगुती मेस चालवत असतात आणि स्नेहनगर परिसरात ते वास्तव करत असतात। त्यांच्यासोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल निलेशजी, मोठं नुकसान जे झालेलं आहे, कशी परिस्थिती होती, काय पावसाने एकूण नुकसान केलं आहे? नुकसान म्हणजे 12चा जो पाऊस चालू झाला, आम्हाला वाटलं सर्वसाधारण पाऊस होता, पण तो पावसाचा वेग इतका होता की अक्षरशः इकडून रोडावरून पूर्ण पाऊस असा आला आणि आमच्या घरात पूर्ण 10 मिनटं असं नव्हतं की आम्हाला काही सावराची वेळ दिली तर पूर्ण पाणी अंदर घुसलं। जवळपास आम्ही जेव्हा बाहेर निघायची कोशिश केली तेव्हा 2 ते 2.5 फूट पाणी आमच्याजवळ होतं। कशी तरी माझी छोटी मुलगी मी माझ्या मिसेसला घेऊन बाहेर निघालो, पण त्याच्यात माझं पूर्ण गादी, फ्रीज, मिक्सर जे काही साहित्य आहे सगळं, जे जमापुंजी, जे अन्नधान्य होतं जमा केलेलं, आम्ही तांदूळ, तेल वगैरे का 2-4 दिवसाचं राहते बा आमच्याजवळ, ते सगळंच आमचं पूर्ण वाया गेलं। जसं आहे की आता आम्हाला नव्यानं सुरुवात करायची, तर नव्यानं सुरुवात करायची तर कुठून करायची न कुठून पैसा आणायचा असं आमच्याजवळ वेळ आलेली आहे। कारण की आमच्याजवळ जमापुंजी काही राहत नाही, आमचं आजचं खाणं आहे, उद्याचं सामान आणणं आहे। तर आज आमच्यावर परिस्थिती अशी होऊन गेली की आता उद्याचा उदरनिर्वाह कसा करायचा ते नाही। मग तुम्ही बघू शकता आमचं भात भाजी सगळंच गेलं वाया। काय या संदर्भात प्रशासनाला आपण माहिती दिली का? प्रशासनाकडून कोण आलं होता? प्रशासनाकडून आमच्या वार्ड मेंबर जे शिवनदानी मॅडम आल्या होत्या, त्यानं पाहिलं आणि त्यांनी पूर्ण, कारण की त्यांना पण पूर्ण परिसराची जिम्मेदारी असल्यामुळे त्यांनी सगळीकडे पाहत गेले। आता त्यांनी इथची वास्तविक परिस्थिती माहिती केली आहे। आता त्यांनी यांच्यावर तोडगा काढू म्हणून त्यांनी असं आम्हाला आश्वासन दिलं आहे। त्याच्यावर नक्कीच आपण बघू शकता की प्रचंड नुकसान जे आहे ते निलेश चिंचोळकर यांच्या झालेलं आहे आणि एकूण जर बघितलं असेल तर घरची परिस्थिती सुद्धा जी आहे ते या ठिकाणी जे आहे ते हालाकीच्या, कारण की पाऊस आहे तर अक्षरशः घरामध्ये शिरलं आणि त्यामुळे एकंदरीत लहान मुलं आहेत, त्या लहान मुलांना एका अर्थाने वाचवण्यासाठी जे आहे ते रात्रभर त्यांनी जे आहे ते या शेडमध्ये जे आहे ते आश्रय घेतलेला आहे। काय सांगाल, एकूणच भयानक परिस्थिती पाहायला, कसं तुम्ही आश्रय घेतला का? हे आमचे 2 मुलं शिकत आहे, नातू माझे, एक बाबा बिले आहे, एक शिकत आहे, घरी काहीच नाही राहिलं, पूर्ण खराब झालं, पूर्ण अन्नधान्य पूर्ण खराब झालं। स्वतः भांडे असते माझी, स्वतः पूर्ण पोळ्या करते, बाई नाही, पूर्ण खराब झाला पूर्ण। किती नुकसान झालं तुमचं? मी ते 50-60 नुकसान झालं, 60,000। फ्रीज वेगळं सोडून, फ्रीज, टी व्ही, मोबाईल खराब झाले, लहान पोराचे कपडे, खाली नाही अन्न आम्हाला, पूर्ण खराब होऊन गेलं धान्य, पूर्ण भांडे नाही राहिले, काही नाही राहिले, भांडे वाद गेले ते आमचे पूर्ण। हे सर्व प्रशासनाच्या सिमेंट रोड, नाल्याचे गडर छोटे आहे इथं, हे पाणी साचते वारंवार, हेच प्रॉब्लेम आहे, गडर भरते, संडास भरते, सगळंच भरते इथं, पूर्ण नुकसान झालं आहे। आर्थिक आमची अशी परिस्थिती आहे, आता उभं राहायची शक्ती नाही आमच्याजवळ। नक्कीच आपण बघू शकतो की डोळ्यातसुद्धा या चिंचोळकरांच्या अश्रू होते आणि परिस्थिती अत्यंत भयानक आहे। संपूर्ण काल शिजवलेले जे अन्न आहे ते संपूर्ण वाया गेले आणि त्यामुळे एकूणच जे आहे ते पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणीसुद्धा जी आहे ते चिंचोळकर परिवारांनी केलेली आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरी, जय महाराष्ट्र, नागपूर।